रामकृष्ण हरी बोल. श्रीमद भगवत गीतेतील पुढील श्लोक अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 37. भगवंत अर्जुनाला काय बोलतायत? हशो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. भगवंत सांगतात अर्जुना, हे जे युद्ध आहे ना, या युद्धामध्ये जर तू स्वतः जर मारला गेलास, म्हणजे शत्रू पक्षाकडून कौरवाकडून जर तुझा वध झाला तर तुला स्वर्ग प्राप्ती होणार आहे. आणि जर तुझा या युद्धामध्ये विजय झाला तर पृथ्वीचं राज्य तुला उपभोगायला मिळणार आहे. दोन्हीकडून तुझाच फायदा आहे. युद्ध केलं आणि युद्धामध्ये जर तू मारला गेलास तर सुद्धा तुला स्वर्ग मिळणार आहे. आणि युद्ध करून तू शत्रू पक्षाला जर संपवलंस तर तुला पृथ्वीचं राज्य उपभोगायला मिळणार आहे. दोन्ही प्रकारचे सुख तुझ्या पदरात पडणार आहे. फक्त तुला काय करायचंय? तुझ्या कर्तव्याचं पालन करायचं. तुझा जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं आचरण तुला करायचं. वेगळं काही कर्म किंवा वेगळी काही कृती करण्यासाठी मी तुला सांगत नाही. आणि खरंच आहे, माणसाला अशी द्विधा मनस्थिती कधी कधी निर्माण होते की केलं तर एक आणि नाही केलं तर एक. आपण जर एखादी गोष्ट काही करत असेल तर त्या गोष्टी संदर्भात, त्या करत असलेल्या गोष्टी संदर्भातून एखाद्याला त्याचा आनंद निर्माण होऊ शकतो, पण त्याच परत्वे त्याचं दुःख सुद्धा कोणाला तरी निर्माण होऊ शकतो. मग अशी वस्तू आहे किंवा अशी गोष्ट आहे म्हणून त्या गोष्टीचा त्यागच करून द्यावं का? नाही. तर जे स्वधर्म आहे, जे स्वकर्तव्य आहे, त्याचा त्याग कधीही मानवाने केला नाही पाहिजे. एखाद्या वेळेस धर्माचा त्याग जरी झाला एखाद्याकडून तर ते समजू शकतो आपण, पण स्वधर्माचा त्याग हा कोणालाही करता येत नाही. मी तर म्हणतोय, जेवढी सजीव असेल, झाडाचा स्वधर्म काय? फळ देणं, फूल देणं, सावली देणं, ऑक्सिजन देणं, हा झाडाचा स्वधर्म आहे. आणि जर ते झाड ते करतच नसेल तर आपण त्याला काय म्हणू? झाड म्हणू का? नाही. का? कारण त्याचा तो स्वधर्म आहे. स्वधर्माच्या व्यतिरिक्त जर वर्तन झालं तर त्याला त्या जातीमध्ये गणलं जात नाही. तसं योद्ध्याचा स्वधर्म युद्ध करणं आहे. आणि ते जर तू करत नसशील तर तुला कोणीच ओळखणार नाही. तुझी जनमानसामध्ये निंदा होईल. आणि अर्जुना, हे दोन्ही पर्याय आहेत. तू युद्ध कर, त्यांना मार, पृथ्वीचं राज्य उपभोगायला मिळेल. तू जरी मेलास तरी स्वर्ग तुला. धनुबार आहे सुंदर सांगतात. काय बोलतात मौली? ना करीरनी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. असंही भेटणार आहे, लाभ होणार आहे, तसंही लाभ होणार. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. म्हणून अर्जुना, दोन्ही पद्धतीचा फायदा तुझा होत असल्या कारणानं तू आता जास्ती विचार करू नको. तू काय कर? हातामध्ये धनुष्य धारण कर, हातामध्ये धनुष्य उचल आणि युद्धाला तयार हो, युद्धाला सुरुवात कर. कारण हे तुझं कर्तव्य आहे. कर्तव्यापासून परावृत्त तू होऊ नकोस. म्हणून वाट चुकलेल्या वाटसरूला जसं रस्ता डोळसाने दाखवा, तशा पद्धतीचं अर्जुनाला योग्य मार्गावर आणण्याचं कार्य भगवान कृष्ण परमात्मा करू लागले. आणि त्यासाठी वेगवेगळ्या दृष्टांताचा, वेगवेगळ्या माध्यमाचा, वेगवेगळ्या लोकांमधून वेगवेगळे उदाहरण देऊन भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला समजावून सांगू लागलेले आहे. राम